सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आजपासून एक नवीन गोष्ट आपण चालू करत आहोत. ती आहे लेफ्टनंट कमांडर नितीन आनंदराव यादव यांच्याबद्दल. शीर्षक आहे प्रत्येक गोष्ट आमच्या विरोधात जाणारीच होती. प्रत्येक गोष्ट. दाबोलीम, गोवा, 22 मे 2009. नोव्हेंबर 2008मध्ये 10 पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत शिरले. त्या घटनेला 6 महिने झाले होते. त्या दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबापुरीला ओलीस ठेवलं आणि तेही एखाद दुसरा दिवस नाही तर पूर्ण 4 दिवस. 4 दिवसात 166 लोकांना त्यांनी मारलं. 26/11ला मुंबईवर झालेले हे हल्ले भारतीय राष्ट्रसुरक्षा पद्धतीला पुढची कित्येक वर्ष व्यापून बसले असते. पण 6 महिन्यानंतर मात्र ते हल्ले ही तोपर्यंतचीच सगळ्यात मोठी गोष्ट होती. मे 2009पर्यंत देश 26/11च्या जखमा उरावर वागवत त्या घटनेमागची कारणं शोधण्याचा, त्या क्रौर्याची कारणमीमांसा करण्याच्याच प्रयत्नात गुंतलेला होता. अरबी समुद्रावर सतत नजर ठेवण्याच्या कामाचा भारतावरचा ताण रोजच्या रोज वाढत होता. एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की भारताकडून पाळत ठेवण्याचा आणि गुप्तहेरांकडून माहिती घेण्याच्या बाबतीत काही अटळ अशा त्रुटी राहिल्या आणि काही परकीय दहशतवादी शक्तींनी त्याचा फायदा घेऊन भयानक क्रूर पद्धतींचा वापर करत भारताच्या भूमीवर रक्ताचा सडा पडला. महासत्ता होण्याची कितीही स्वप्न भारताने उराशी बाळगली असली तरी एक गोष्ट ध्यानात न ठेवण्याची चूक भारताकडून घडली आहे. डावपेचांच्या बाबत जवाहरलाल नेहरू यांचं एक वाक्य भारत विसरला आहे. तुम्हाला तुमची भूमी सुरक्षित ठेवायची असली तर त्यासाठी समुद्रावर तुम्ही सर्वशक्तिमान असायलाच हवं. हे तर खरंच आहे की 2008चाच हल्ला हा भारतीय मनाला आणि जनतेला उद्ध्वस्त करून टाकणारा एक जबरदस्त हादरा होता. पण त्याने एका अटळ सत्यावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. समुद्रमार्गाने येऊन भारतापुढे उभ्या राहणाऱ्या समस्या इथून पुढे वाढतच जाणार आहेत. भर समुद्रात कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांचा फाजील आत्मविश्वास आणि उद्धटपणा कधी नव्हे इतका वाढत गेला आणि त्यानं भारतीय नौदलाला त्याच्या कामात 2008मध्ये खोलवर गुंतवून ठेवलं आणि अजमल कसाब आणि त्याच्याबरोबरच्या इतर दहशतवाद्यांनी एका रबरी होडीतून येऊन भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं. त्यावेळी भारत समुद्रमार्गाने येणाऱ्या धोक्यांच्या बाबतीत खडबडून जागा झाला. दहशतवादाने मुंबई अशी पोळत असताना शेकडो मैलांवर गोव्याच्या दाबोलीममधल्या नौदलाच्या हवाई तळावर नौदलाचे अधिकारी TV समोर खिळून बसले होते. सगळ्या गोष्टी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या अधिकाराला, त्यांच्या सुरक्षा पद्धतींना शह देऊन हे काय भयानक प्रकार सुरू होते हा विचार त्यांना विळखा घालून बसला होता. जे दहशतवादी मुंबईतल्या लोकांना ठार मारत सुटले होते ते पाकिस्तानहून आलेले होते हे लक्षात येण्यापूर्वीच देशभरातल्या संरक्षण दलांना एका गोष्टीची लख्ख जाणीव झाली होती की आता त्यांनी सज्ज राहण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी. हवाई दलापासून ते लष्कर आणि नौदल यांच्यातल्या कोणत्याही स्त्री किंवा पुरुष कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्याची, आपापल्या कमरेचे पट्टे आवळून सज्ज राहायला सांगण्याची गरजच भासली नव्हती. कारण त्या बाबतीतलं प्रशिक्षण त्यांना मिळालेलंच होतं. त्यांच्यातलेच एक अधिकारी होते 38 वर्षीय लेफ्टनंट कमांडर नितीन आनंदराव यादव. लेफ्टनंट कमांडर यादव यांच्या ताबडतोब लक्षात आलं होतं की भारतापुढे जे आव्हान त्या क्षणी उभं होतं ते पेलण्यातली त्यांच्या युनिटची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार होती आणि शक्य तेवढ्या तातडीनं
त्यांनी ती वठवणं गरजेचं होतं. आणि त्यांचा तर्क बरोबर होता. 26/11च्या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी भारताच्या संरक्षण खात्याकडून त्यांच्या नौदलाकडे बऱ्याच मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या. तिन्ही संरक्षक दलांमध्ये नौदल हे सगळ्यात छोटं दल आहे. मात्र संरक्षणाच्या त्याच्या कामाचं क्षेत्र ऐसपैस पसरलेलं आहे. 7,517 किलोमीटरच्या भारतीय किनारपट्टीच्या संरक्षणाची जबाबदारी नौदलावरच असल्याने नौदल त्याचं सर्व बळ एकवटून सागरी मार्गाने येऊ शकणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांशी सामना करण्यासाठी सज्ज झालं. कारण शेवटी या देशाच्या किनारपट्टीच्या संरक्षणाचं दायित्व त्यांच्याकडेच होतं. मे 2009पर्यंत नौदल फारसं व्यग्र नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर तर नक्कीच नव्हतं. 26/11च्या दमवून टाकणाऱ्या दुष्परिणामांबरोबर येणारी सागरी संरक्षणाची मोठी जबाबदारी पेलत असतानाच भारतीय नौदल दुसऱ्याही एका कामाची तयारी करत होतं. त्याच्यासाठीही बऱ्याच प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार होत्या. हे काम संबंधित होतं ते चीनने बांधलेली युद्धनौका पाकिस्तानकडे सुपूर्द करण्यासाठी घेऊन जाईल त्यावेळी भारताच्या सागरी भागाच्या संरक्षणासाठी सिद्ध राहण्यासंदर्भातलं. प्राणघातक क्षेपणास्त्र असणाऱ्या नौकांच्या वंशावळीतली ही नव्या पिढीची पहिली नौका पाकिस्तानने चीनकडून $1 अब्ज खरेदी केली होती. F-22P झुल्फिकार ही उत्तम दर्जाची क्षेपणास्त्र असणारी युद्धनौका शांघायहून पाकिस्तानकडे नेली जाणार होती. ती 2009मध्येच दाबोलीमध्ये असलेले कमांडर यादव आणि नौदलातले इतर वैमानिक या सगळ्यांच्या INAS 315 विंग्ड स्टेशन्सच्या मोहिमेची संपूर्ण तयारी झालेली होती. 22 मेला सकाळीच त्यांच्या तळावर बातमी आली होती की पाकिस्तानी नौदलाच्या 2 युद्धनौका अरबी समुद्रातून दक्षिणेच्या बाजूला जाणार होत्या. नव्या कोऱ्या झुल्फिकार युद्धनौकेला संरक्षण देऊन कराचीकडे आणण्याच्या कामावर त्या असाव्यात. काही आठवड्यांमध्येच त्या बोटी तिथून जाणार होत्या. अरबी समुद्रातल्या एकमेकांच्या बोटींवर पाळत ठेवणं ही भारत आणि पाकिस्तान यामधली गेली कित्येक वर्ष चालू असलेली नित्याचीच गोष्ट होती. त्यामुळे मे महिन्यातल्या त्या सकाळी लेफ्टनंट कमांडर यादव आणि त्यांच्याबरोबरची इतर माणसं यांच्यावर सोपवली गेलेली सर्च अँड सर्व्हेलन्स शॅडो ही काही फारशी वेगळी कामगिरी नव्हती. पण 26/11च्या घटनेनंतर दोन्ही देशांच्या संबंधामध्ये आलेली अस्थिरता, अनिश्चितता लक्षात घेतल्यानंतर त्या नेहमीच्या कामातली आता असलेली मोठ्या प्रमाणावरची जोखीम नजरेआड करून चालणार नव्हतं. जे विमान लेफ्टनंट कमांडर यादव आणि त्यांचे अधिकारी इतर कर्मचारी घेऊन जाणार होते ते होतं IN-305 सोव्हिएट इरा इल्युशन I-138 या बनावटीचं हे समुद्र निरीक्षणासाठीचं मोठं विमान होतं आणि त्याला 4 टर्बो प्रॉपेलर इंजिन्स होती. ह्या विमानात अत्याधुनिक पद्धतीचे सेन्सर्स बसवलेले होते. त्यांच्यामुळे समुद्रातल्या बोटी किंवा पाणबुड्या यांचा हे विमान अचूक वेध घेऊ शकतं. आकाशातला जणू डोळाच असावा अशा या विमानाला आकाशातून पाणतीर म्हणजे टॉर्पेडोज मारून या पाणबुड्या उद्ध्वस्त करता येतात किंवा क्षेपणास्त्र मारून बोटी समुद्रात बुडवता येतात. I-138 हे विमान लष्कर आणि हवाई क्षेत्रात स्वारस्य असलेल्यांखेरीज इतर कुणाला फारसं माहीत नाही आणि तसं त्याचं रूपही अगदी बघत राहावं असं नाही. बहुतांश वेळा गोव्याच्या नौदलाच्या तळावरच ते ठेवून दिलेलं असल्याने त्याच्याकडे फारसं कुणाचं लक्षही जात नाही. त्यामुळे त्याचा फारसा गवगवाही होत नाही आणि निरीक्षणाचं
शोध घेण्याचं त्याचं काम शांतपणे चालू असतं. पण अचानकच 2002 साली एकाएकी लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं आणि तेही एका भयानक दुर्घटनेमुळे. गोव्यामध्ये या दलाच्या 25 वर्षाच्या समारंभाचा उत्सव चालू असतानाच अशा 2 विमानांची गोव्याच्या आकाशातच टक्कर झाली आणि नौदलाच्या 12 माणसांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. या 2 पैकी कुठल्याही विमानात लेफ्टनंट कमांडर यादव असू शकत होते. त्यानंतर प्रत्येक वेळी विमानात बसल्यावर स्वतःच्या सीटचा पट्टा आवळताना या घटनेची त्यांना आठवण होते. त्यानंतर 7 वर्षांनी मे महिन्याच्या त्या सकाळी ते विमानात बसले आणि त्यांनी त्यांचा सीट बेल्ट अडकवला. तेव्हाही त्यांना ही घटना आठवली होतीच. नेव्हिगेटर आणि सिस्टीम ऑपरेटर यांच्याशी त्यांची थोडा वेळ बोलणी झाली आणि लेफ्टनंट कमांडर यादव आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे कर्मचारी हे सगळे त्यांच्या I-138 विमानाच्या पोटाच्या भागातल्या दारातून आत जाऊन बसले. या विमानात प्रवेश करण्यासाठी ती एकच जागा असते. दोन्ही पायलट्सनी कॉकपिटमधल्या आपापल्या खुर्च्यांचे पट्टे अडकवले. पायलट्सच्या मागच्या छोट्याशा भागात फ्लाईट सिग्नलर आणि फ्लाईट इंजिनियर आपापल्या जागांवर बसले. सगळ्यात मागच्या केबिनमध्ये 4 नेव्हिगेटर्स कम सेन्सर आणि सिस्टीम ऑपरेटर्स आपापल्या इलेक्ट्रॉनिक पॅनेलसमोर जाऊन बसले. त्या दिवशीची त्या सगळ्यांची मोहीम होती ती पाकिस्तानी नौदलाची तेलवाहू नौका आणि एक सशस्त्र युद्धनौका ज्या ठिकाणी होती असं कळलं होतं त्या ठिकाणी थेट जायचं आणि त्या दोन्हींच्या बाबतीतली शक्यतो सगळी माहिती गोळा करायची आणि त्यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नेचरचाही शोध घ्यायचा. एरवी जेव्हा टेहळणी करण्याच्या कामी लेफ्टनंट कमांडर यादव आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी जात असत त्यावेळी त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असायची. पाकिस्तानी युद्धनौका एकदा दृष्टिपंथात आली की तिच्यावर थोडा वेळ आकाशात घिरट्या घालायच्या आणि वेगानं तिच्या दिशेनं झडप घालत तिच्यावरच्या सैनिकांना जाणवून द्यायचं की आम्ही तुम्हाला शोधून काढलं आहे. मग ह्याच्याच पुढचा भाग असायचा उंदीर आणि मांजर यांच्या खेळासारखा भर समुद्रात. पण आजचं त्यांचं काम जरा वेगळं होतं. लेफ्टनंट कमांडर यादव आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना फक्त पाकिस्तानी युद्धनौकांचा पाठलाग करायचा होता आणि त्यांचं काय चाललं आहे त्याचा त्यांच्या हालचालींचा शोध घ्यायचा होता. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या विमानाला धोका उत्पन्न होणार नाही याची काळजी लेफ्टनंट कर्नल यादव यांना घ्यायची होती. पाकिस्तानी युद्धनौका त्यांच्यावर असलेल्या चिनी बनावटीच्या आभाळाकडे तोंड करून बसवलेल्या क्षेपणास्त्रांसाठी प्रसिद्ध होत्या. ही क्षेपणास्त्र I-1 एवढ्या मोठ्या आणि काहीशा हळू झाल्या असणाऱ्या I-138 वर सरळ सरळ मारा करू शकत होती. प्रखर सूर्यप्रकाशात न्हावून निघालेल्या आणि कमालीच्या गरम असलेल्या त्या सकाळी उड्डाणाची परवानगी घेऊन I-138 IN-305 मोठा आवाज करत आपल्या कामगिरीवर निघालं. बघता बघता त्याने दाबोलीमचा डांबरी रनवे मागे टाकला आणि अरबी समुद्रावर झेप घेतली. पूर्वेच्या आणि त्यांचं लक्ष असणाऱ्या त्या 2 युद्धनौकांच्याही दिशेने ते निघालं. ते सर्वजण विमानात बसले त्यावेळी विमानाची सगळी यंत्रणा पूर्णपणे कार्यरत होती. विमानाच्या दोन्ही पायलट्सनी विमान अलगदपणे आणखी वर नेलं. नेव्हिगेटर आणि सिस्टीम ऑपरेटर्स यांनी मोहिमेची तयारी करण्याच्या दृष्टीने त्यांचं काम सुरू केलं. त्यांच्याजवळच्या नकाशाशी सगळ्या गोष्टी सुसंगत होत्या याची खात्री करून घेत त्यांनी सेन्सर्सही ट्यून करून घेतले. दोन्ही पाकिस्तानी युद्धनौकांच्या जवळ पोचल्यानंतरच ते ह्या सेन्सर्सचं काम सुरू करणार होते. विमानात बसल्यानंतर त्या सगळ्यांनी इंटरकॉम हेडसेट्स घातले होते. त्यामुळे परस्परांशी आणि खाली तळावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांना संवाद साधणं शक्य होणार होतं. I-138 या विमानाच्या पंख्यांची 4 आयव्हेंचो
I-120M ही इंजिन्स एवढा प्रचंड आवाज करतात की हेडसेट्स घातले नाहीत तर कॉकपीट आणि केबिनमधल्या बोलण्यातला शब्द तो आवाज खाऊन टाकतो. अगदी हवेचा दाब नियमित ठेवलेल्या आणि बळकट अशा पोलादी केबिनलाही तो आत येणारा आवाज रोखता येत नाही. मंडळी, आता त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात तर झाली आहे. विमान आकाशात झेप घेतलेलं गेलेलं आहे. आता बघूया पुढे त्यांचं कसं काय ते आपली योजना पूर्ण करतायत ते पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.